गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे महायुती तुटणार, या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नेमके काय म्हणाले पाहूया। भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। विरोधकांनी या घटनेला शिंदे गट आणि भाजपमधील गँगवॉर असल्याचं म्हटलंय। आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही घटना महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणारी ठरू शकते, अशी चर्चा होऊ लागल्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केले। शिंदे फडणवीस यांच्यात कोणतीही वर्चस्वाची लढाई नाही। शिंदे फडणवीस आणि अजित पवार स्पर्धा न करता एकत्र काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली आहे। एखाद्या घटनेमुळे महायुतीत फरक पडत नाही, अनावधानानं काही घटना घडत असतात। या घटनेची सखोल चौकशी गृह खातं करत आहे। यापूर्वी महाराष्ट्रात अशा 1000 वेळा घटना घडल्यात, पण त्या घटनांचं उदाहरण देऊन आजची घटना झाकता येणार नाही। गोळीबार करणं महाराष्ट्राचे संस्कार नाहीत, आम्हाला ही घटना मान्य नाही। झालेला प्रकार हा दुर्दैवी असून पुढील काळात राज्याला गालबोट लागणार नाही, अशी काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे। गृह खात्याचा अहवाल आल्यानंतर पोलीस कारवाई करतीलच, पण पक्षही कारवाई करणार आहे, असंही बावनकुळे म्हणाले। दरम्यान महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या असल्या तरी त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक आहे। त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे। शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झालेला होता। यानंतर गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं। शंभूराजे देसाई यांनी रविवारी दुपारी ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस डॉक्टरांकडे केली। यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय।